नमस्कार मंडळी. तर ही आहेत काजूची रोपं. ही रोपं आम्ही मे महिन्यात काजूच्या बिया जमवल्या होत्या. त्याची रोपं करण्यासाठी आम्ही बिया रुजत टाकल्या होत्या. 100 बिया रुजत टाकल्या होत्या. तर त्याच्यातील काही झाडं ही चांगली झालेली आहेत रोपं. तर त्या रोपांना आता आम्ही बाहेर काढून ठेवत आहोत, कारण ती आम्ही लावून मुंबईला गेलो होतो आणि माहीत नव्हतं आणि की एवढी चांगली होती म्हणून. पण छान झालेली आहेत, कारण पाखरं ती काजू खायचे. त्याचे ते काजूचे कोंब येतात वरती, तेव्हा काजू येतो वरती. तर ते काजू पाखरं खायची म्हणून आम्ही ते झाकून मुंबईला गेलो होतो. आणि आता आल्यावर बघतो तर ती काजूची झाडं रोपं खूप छान झालेली आहेत. आता त्यांना बाहेर काढून ठेवतो आहे, कारण त्याला पाऊस कमी होईल, ऊन लागेल. त्यांना उन्हाची पण गरज आहे आणि पाणी पण लागेल, त्याच्यासाठी त्यांना बाहेर काढत आहे. तर आता ही काजूची रोपं पुढच्या पावसामध्ये मिरगामध्ये पुन्हा त्याचं म्हणजे काजूची झाडं करण्यासाठी त्यांना त्यांची लागवड करायची आहे. आणि हे फणसाचं झाड आहे. ते आम्ही फणसाच्या ज्या बिया असं म्हणजे अटला असतात त्या आम्ही रुजत टाकल्या होत्या. तर अशा प्रकारे ही रोपं छान झालेली आहेत. ही गावठी काजूची रोपं आहेत. आणि या रोपांना म्हणजे ह्या काजूला जे काजू येतात ह्याची बिया खूप मोठ्या आहेत. त्याच्यामुळे ही रोपं मला याची 10 तरी झाडं जगवायची आहेत. आणि ह्या बिया आपल्या झाडाच्या आहेत. तर आई माझी सगळे आता बाहेर काढत आहे आणि त्यांना पुन्हा लावायचं कुठे ह्याचा विचार आणि ह्याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला पुढच्या पावसात नक्कीच देईन. तोपर्यंत त्यांची जोपासना आपल्याला करावी लागणार आहे. हे झाड आता म्हणजे 1 वर्षाचं होईल तोपर्यंत. तर काजूच्या रोपांना जवळजवळ 3 वर्ष पाणी घालावं लागतं आणि त्याच्यानंतर ते स्वतः वाढ होते त्यांची. आणि ही झाडं 15 फुटावर लावायला लागतात. त्याच्यामुळे ह्याचा जो घेर आहे या झाडांचा हा खूप मोठा आहे. त्याच्यामुळे 15 फूट तरी अंतर ह्याला लागतंच. आणि खूप छान, म्हणजे यांचे काजू खूप रसाळ आहेत.